यशस्वी भव समृद्ध भव जीवेम शरदः शतं बुद्धेम शरदः शतं रोहेम शरदः शतं पूषेम शरदः शतं पूजेम शरदः शतं भवे प्रवीणभाई भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने संवाचनाने घ्यावे परत आदरणीय खासदार साहेबांचा सत्कार करत आहे. पाटेकरवर नितांत श्रद्धा त्यांची आणि तरी आज तुम्हाला सगळ्यांना ते सकाळपासून भेटतायत, वेळ देतात आणि थोडंसं आम्ही 1 तासामध्ये जास्त नाही सगळे मान्यवर बोलणार आहेत आणि आम्ही जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना खायला भेटता येणार आहे आणि सगळ्यांनी स्नेहभोजन करून जायचं आहे. आणि आज आपण सगळ्यांनी भाईचा अमृत महोत्सव म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते हा कृतज्ञता सोहळा आहे. भाईनी जे दिलं आहे ते कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आणि आपण सगळेजण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूया. खरं तर जेव्हा आता ह्या राजकारणामध्ये गलिच्छ राजकारणामध्ये आपण बघतो इतके वर चढाव होतात, पण यावेळेला आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांना भाई खरंच दिशादर्शक मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्ही अभिमान आहे की आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं. खरंच आपण आज 75वा वाढदिवस साजरा करतोय, तसंच आपण त्याच्या 100वाही वाढदिवस साजरा करूया पुढच्या वेळेला. आणि हीच मी ईश्वरचरणी आज तुम्ही साजरे करत असताना प्रवीणभाई तुम्ही खूप कमावलं. जे आशीर्वाद रूपी कमवायचं होतं, सत्कार्य रूपी कमवायचं होतं, ते तुम्ही कमवण्यामध्ये कुठेही कमी पडलेला नाही. आणि म्हणूनच आज मगाशी वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही पद नाही, कोणतीही राजसत्ता नाही, तरी सुद्धा प्रवीणभाई समोर आपण आदराने नतमस्तक होतो. यामध्ये तुमचं कर्तृत्व सामावलेलं आहे. प्रवीणभाईचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः पाटेकर महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्याच्यामुळे जीवनामधला कुठलाही प्रसंग आला तर त्याच्यावर त्यांनी कधीही देवाची साथ आणि देवाचा विश्वास सोडला हे त्यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि आपले सर्वांचे लाडके आणि आमचे कौटुंबिक मार्गदर्शक प्रवीणभाई भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बसलेले या जिल्ह्याचे लोकप्रिय असे खासदार आणि आमचे मार्गदर्शक विनायकजी राऊत साहेब, अनेक वर्ष आमच्या कुटुंबाशी संबंध असलेले गोव्याचे प्रवीणभाई हे व्यक्तिमत्व मन मिळावं आहे, स्निग्ध स्वरूपाचं आहे. एकदा मित्र झाल्यानंतर त्या मित्राला ते कदापि अंतर देत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, तुझ भवती वैभव माया, फरसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, कुठवर वेड्या. ज्या पद्धतीने तुम्ही ही संपत्ती, जनतेची संपत्ती आपल्या पाठीमागे उभी केली, आज कोणी किती त्या ठिकाणी सत्ता मिळवली, कोणी किती पैसे मिळवले, याच्यापेक्षा तुम्ही किती माणसं मिळवली आणि तो आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जो या राजकारणाला, तो राजकीय लोकांना तो घरा काढून दिला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. पैसे किती मिळाले, पदक किती मिळाल्यापेक्षा माणूस म्हणून आपण कशा लागला ह्याला महत्व आहे आणि ते तुम्ही तुमच्या कृतीतनं आणि तुमच्या वागण्यातनं ते सिद्ध केले. आणि म्हणून कार्यक्रम पण उशीर झाला सुरू होता, पण जसं कलाम साहेबांनी सांगितलं की वयाचा प्रश्न येत नाही, कधी आपण सांगू शकत नाही कुठं आपण पोहोचू शकतो. आणि जर शिकायचं काम असतं, आपलं कर्तव्य असतं, हे जीवनाबरोबर कर्तव्य चालूच असतं आणि कधी संपत नाही. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या देशाला ज्या व्यक्तीचा आपण आज सन्मान करतोय
या व्यक्तीने पण आपले जीवन समजा शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांसारखं त्यांनी पण जीवन या देशासाठी, या राज्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या लोकांसाठी जे प्रश्न मिटवायचे असले, प्रश्नांसाठी, त्यांच्या अडचणीसाठी त्यांनी आपले जीवन दान देऊन आज आपल्या समोर बसलेले आहेत. आभारी झालं आहे आम्ही त्यांच्यावर. थोड्या वेळात पण नसेल, परंतु त्यांचं काम चालूच असते मागं पुढं. 75 मध्ये नथिंग हे इज काय म्हणतात त्याला, इज जस्ट अ फिगर, इज अ नंबर. तुम्हाला सांगते बरोबर. काही गोष्टी विसरून जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला 49 वर्ष पूर्ण झाली. 49 वर्षामध्ये माझी पत्नी तिथे बसलेली आहे. तिने मला इतकी चांगली साथ दिली. तिने माझ्या आमच्या सगळ्या कुटुंबांना आरोग्य राखलं. माझ्या भावांचा वगैरे सगळ्यांचा सन्मान राखला. आपल्या सगळ्या जाऊबाईंचा, नातवांचा, नातवंडांचा सगळ्यांचा सन्मान राखला. आणि आमचं जे भोसले हाऊस आहे ते सातत्याने सगळ्यांचा आदरकृत्य केला, कार्यकर्त्यांचा आदरकृत्य केला. आपल्या सगळ्या आणि त्याच्यामुळे तिचा सगळ्यात मोठा वाटा माझ्या आज जे मला तुम्ही शुभेच्छा देते 70 वर्षाच्या, तर त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा अनुभवाचा फार मोठा भाग आहे. दोन मुली जन्माला आल्या, त्याच्यात एक मुलगी आमची नाही आहे. पण दुसरी मुलगी जी आहे तिला आपल्या मातेने, आईने घडवलं, माझ्या पत्नीनं घडवलं. मी राजकारणात होतो, याचं लक्ष नव्हतं अजिबात माझं. तिचं शिक्षण आज तिने डॉक्टरेट पूर्ण केलं, इंजिनिअरिंगचं डॉक्टरेट पूर्ण केलं. आणि अमेरिकेमध्ये आहे, अमेरिकेमध्ये डॉक्टरेट पूर्ण केलं. सातत्याने आपल्या आईचा पाठिंबा, आमचं काही विषय. आता तीच माझी कन्या दर महिन्याला, कदाचित दर महिन्याला 20,000 रुपये माझ्या पत्नीला पाठवते माझी कन्या. आम्ही म्हणतो मुलगा 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 मुलगा, मुलगी पण. आणि मला काय सांगितलं, बाबा 20,000 रुपये कसे खर्च करायचे त्या मम्माला ठरवून देत, तुम्ही काही सांगायचं नाही तिला, तिच्या मनाप्रमाणे खर्च. तर अशा तऱ्हेचं कोचिंग, ट्रेनिंग आणि अशा तऱ्हेचं कुटुंब मला लाभलं. आणि त्याच्याबद्दल जसं आपल्या सर्वांना मी आपल्याला शुभेच्छा दिल्या, तशा माझ्या पत्नीला मी शुभेच्छा देतो. आणि खुशीला थँक्यू. आम्हाला अमित सावंत आम्हाला घडवलं. मी सुद्धा शरद पवारांना नेतृत्वाखाली जे काय काम तुम्ही पेपरमध्ये वाचताय, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. परंतु शरद पवार साहेबांना हा विधानसभा मतदारसंघ फार प्रिय होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रिय होता. प्रवीण भोसलेंनी तो सांभाळला. त्याच्यानंतर ज्यांना त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली, ते काय त्यांनी ती जबाबदारी टिकवली नाही, सोडली, बाजूला गेली, राजकीय बोलणार नाही. परंतु आता पुन्हा शरद पवार साहेब म्हणतात, अरे सावंतवाडी मतदारसंघ, आम्हालाही वाटतं या सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि शरद पवार साहेबांकडे जर गेला पाहिजे, तर आता ताईंच्या कडे जबाबदारी शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. आम्ही सगळेजण, मी माझ्या 75व्या वर्षी सांगतोय की आपण सगळेजण एक योग्य व्यक्ती, जे जे काही चारित्र्याबद्दल बोललं गेलं, जे जे काही पक्षनिष्ठेबद्दल बोललं गेलं, जे जे काय आपल्याला श्रद्धेबद्दल बोललं गेलं, प्रयत्नाबद्दल बोललं गेलं, त्याचा सगळा जो भाग मतदार काय आहे किंवा जे काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टी ताईंच्यामध्ये आहेत. आणि आपण पाहिलं की या संबंध मतदारसंघामध्ये त्याला काय आम्ही सांगायला पाहिजे असं नाही, सगळ्यापर्यंत पोहोचत आहेत, हे होत आहेत. तर अशा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आरपीडी हायस्कूलचा हॉल, मी विक्टरला सांगत होतो, हे विक्टर हॉल एवढा मोठा सुंदर प्रशस्त आहे, दलितात माझ्या बसणार बाबा ह्याला विक्टर वेळा काही काळजी करू नका, बरोबर तुमचा व्हायला दिसत आता
विकासबाईंनी सांगितलं हॉलचे 25,000 रुपये बाहेर आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. अशा तऱ्हेने सगळ्यांनी आमच्या सन्मानावर पैसे महत्वाचे नाहीत, पैसे महत्वाचे नाहीत. विकासबाईंनी तुम्हाला सांगितलं एक वेळेला कशा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सुद्धा लढलो, परंतु ज्या वेळेला माझी 75 वर्ष पूर्ण होत असताना अशा तऱ्हेने सन्मान करणं आणि ते सुद्धा सगळ्या सभासदांना घेऊन 1929 प्रशस्त चांगला हॉल मिळाला आणि हा सगळा कार्यक्रम केला. काय दिवस सुंदर ताईने माझ्यासमोर आणले. मी म्हटलं अरे देवा पाटेकरा मंत्रिपदापेक्षा सुद्धा आहे एवढं मोठं भाग्य मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभार मानतो. इथे नाही आहे सुरेश भाई दळवे असतील आणि इथे असंख्य आता नावं घेतात असंख्य कार्यकर्ते नबातेचे इथे बसलेले आहेत, मधु देसाई आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आम्हाला घडवलं. विकासबाईंनी तुम्हाला सांगितलं तसं एवढी तुमची साथ दिली. मी प्रत्येकाला विनंती करतो जेवल्याशिवाय कृपा करून जाऊ नका. त्याचप्रमाणे आता आपले अध्यक्ष शेट्टी बोलतील, तत्पूर्वी आपले भाई बारोकर शिंदेची जशा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तशा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमचे भवानी शंकर महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलेलो आहोत, विचारांना घडलेलो आहे, आमची प्रगती झाली आणि पराभव झाला तरी सुद्धा कधी मी खचलो नाही. कारण आम्हाला सातत्याने श्रीदेव भवानी शंकर महाराजांचं मार्गदर्शन लागलं आणि आमच्या घरी ते लहान मन नसले तरी सुद्धा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आम्हाला घडवलं, त्यांनी स्वीकारली आणि आम्हाला घडवलं. त्याबद्दल मी रवी खासे यांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.